नमस्कार मित्रांनो, मी तेजस स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? खूप दिवसांनी आपली व्हिडिओ येते. व्हिडिओ बनवायला मिळत नाही, कामामुळे थोडं बिझी होतो आणि आज सुट्टी आहे मला, तर घरीच आहे. तर आज तुम्ही बघाल आपली व्हिडिओ, ठीक आहे? तर आज व्हिडिओ बघा आपली. घरी आहे, सगळे कामावर गेले, तर भाऊ पण कामावर गेला आहे, निखिल पण, पप्पा पण कामावरच आहेत आणि घरी मम्मी आणि मीच आहे. बाबू गेला आहे. बाबू म्हणजे आपला विहान, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा. तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते बघा. तर तो गेला त्याच्या मामाच्या गावाला. घर खाली आहे, मम्मी आणि मीच आहे घरी. तर आता बघूया मम्मी नाश्ता बनवते. काय नाश्ता बनवते तुम्हाला दाखवतो, चला. तर इकडे मम्मी आज नाश्त्याला आपल्याला कांदे पोहे बनवते. ते पोहे राई टाकली आहे, जिरा, आता कांदा टाकते. कुकरमध्ये बटाटा उकडलाय कांदा पोह्यामध्ये टाकायला, कारण असंच टाकलं की शिजत नाही लवकर म्हणून. आणि इकडे कांदा टमाटर वगैरे भाजून झाले. तेल गरम आहेत ना? बटाटे टाकले आहेत. काय काय जणांना बटाटे नाही आवडत, मला आवडतात म्हणून मम्मीने टाकले आहेत. काय काय जणांना साखर आवडते कांदे पोह्यामध्ये टाकलेली. तर मग आणि हे पोहे आता त्याच्यामध्ये टाकणार. चवीनुसार मीठ ऍड केलं मम्मीने. आता हे सगळं मिश्रण एकमेव झाल्यानंतर त्याच्यामध्ये पोहे टाकायचे. तर मम्मीने पोहे पण टाकले. मस्त गरम गरम नाश्ता आपल्याला मिळणार आहे खायला. कांदे पोहे आणि चहा. बटाटा पोहा काय? हा, बटाटा पोहा आणि चहा गरम गरम मस्त. कालच पाऊस पडून गेलाय, वातावरण बघा थोडं. काल वादळ पण सुटलेलं आणि आता शांत आहे वातावरण. कोथिंबीर घेतली आहे मस्त पैकी, याच्यावरती टाकणार आणि मस्त आस्वाद. कोथिंबीरचा स्मेलच खूप छान येतो. मग मस्त खाऊयात खमंग कांदे पोहे, बटाटा पोहे. वा. तर मित्रांनो, कालच तुम्ही बघितलं की अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि वादळ पूर्ण मुंबईमध्ये वादळ सुटलेलं. सगळीकडे धूळ वगैरे उडत होती आणि घाटकोपर आणि वडाळा बाजूला तर आपत्ती आली. त्याच्यामुळे काही लोक मृत्युमुखी पडले. तर अशा पावसामध्ये तुम्ही पण सावध राहा की कुठे रस्त्याने चालताना वगैरे कुठे मोठे झाडं असतात, ते होल्डिंग बघितलेत तुम्ही, तर रस्त्याने चालताना थोडं सावध राहा. आजूबाजूला बघा, वादळ वगैरे आलं तर कुठे थांबायचं ते व्यवस्थित ओपन ग्राउंडला थांबा. कुठे मोठे झाड असेल त्याच्या आडोशाला वगैरे उभे राहू नका. तर व्यवस्थित सुरक्षित प्रवास करा, जेणेकरून आपले नातेवाईक आपले घरी वाट बघत असतात. तर कधी काय होईल काय सांगू शकत नाही. निसर्ग कधी हानी करू शकतो, कारण आपण त्याला तेवढा त्रास पण दिला आहे. डोंगरामध्ये खोदून खोदून इमारती बनवल्यात, तर त्याला त्रास देणार तर तो आपल्याला पण त्रास देणार. त्याच्यामुळे सावध राहा, सुरक्षित राहा. गावी तर सगळे व्यवस्थितच असतात आपल्या, तर मुंबईमध्ये थोडं सावध राहा, कारण कधी काही होईल सांगू नाही शकत, ठीक आहे? तर पावसाळा चालू झाला आहे, ही तर सुरुवातच आहे, पूर्ण अजून पावसाळा बाकी आहे. तर व्यवस्थित राहा. ऑल द बेस्ट तुम्हाला रेनी सीझनसाठी, ठीक आहे? चला.
आहा, आपले कांदे पोहे सॉरी बटाटे पोहे रेडी झालेत. मम्मीने नाव ठेवलंय बटाटे पोहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण लिंबू पिळूया. मस्त, खूप छान झाले. तुम्ही पण घरी ट्राय करा, मस्त झालेलं आहे. चला आता आपण वेळ मिळाला आहे तर वर्कआउटला जाऊन येऊया. चले मम्मी, मी येतो. बाय. वर्कआउट. आपण खाली आपली गाडी बघा कशी ठेवली आहे. चला जाऊया. तर निघालोय आपण वर्कआउटसाठी. जाऊया. मोबाईल ठेवला बॅगवरती, सांभाळून घ्या. व्हिडिओ येते मला माहीत नाही. सुट्टी असली की जरा बरं वाटतं. दिवसभर काम काम रोज. काय बोलताय? तुमचं काय मत आहे ते सांगा मला. दिवसभर काम करतो, रोज कामं करतो. एक तरी दिवस असा पाहिजे हो, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. तर बरं वाटतं जरा. आराम घरी पण मस्त आराम करू शकतो आपण. सिग्नल लागलाय, थांबलोय मेट्रोच्या खाली. थोडासा 2 मिनिटात जायला आपल्याला. आज बहुतेक आपण लेग्स वर्कआउट करू. सुट्टी आहे ना, तर थोडा आराम भेटला की मग बरं वाटेल. काय म्हणतात? चला. आपण गाडी पार्क करतो. तर गाडी पार्क केली आहे. तर
ही आहे आपली जिम. वाव. शूज आणलेत. हे माझे कबड्डीचे शूज आहेत, तेच मी वापरतो, त्याच्यामुळे चांगली ग्रिप भेटते मला वर्कआउटला. गणपती बाप्पा मोरया. पुन्हा स्कूलमध्ये नंतरला जाऊ स्कूलमध्ये तरी तुम्हाला दाखवू. मित्रांनो, आपण आता ही मशीन
याचं नाव आहे लाईन लेग. लाईन म्हणजे झोपून, लेग कर्लिंग म्हणजे आपण लेग तुम्हाला दाखवतो कशी मारतात ते. तर आता आपण ही काफची मशीन मारणार आहे. काफसाठी अरे चलो. लेगचा वर्कआउट झालेला आहे. पूर्ण वर्कआउट नाही केला, थोडे सेट्स काही व्हेरिएशन्स आपण सोडून दिले. पूर्ण व्हेरिएशन्स नाही घेतले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण व्हेरिएशन्स घेतो आणि थोडंच वर्कआउट केलेलं आहे. खूप दिवसांनी आलो त्याच्यामुळे. तर तुम्ही आता सायकलिंग करतो, लेग्स फ्री करतो. लेग्स मारले म्हणजे लेग्स जेव्हा हार्ड झाले तर थोडे फ्री करण्यासाठी सायकल. फायनली आपला वर्कआउट झालेला आहे. पण चाललोय आता घरी. चला मग घरी भेटू डायरेक्ट. चार जगह 5 तक होगा. 5 तक 2 3 4 5 4 होगा ना. केस कट करून फायनली आलो घरी.
नुसतं फोनवर बिझी. फोन गावाला फोन, इकडे फोन, बिझी माणूस. चला तर मग आपण थांबूया आता फ्रेश जेवायला आणि बघूया काय बनवलं जेवायला आपल्यासाठी. काय बनवलं मम्मी जेवायला? जेवायला काय बनवलं? खिचडी कसली? सोयाबीनची. सोया चंक्सची खिचडी बनवली आहे मम्मीने आपल्याला. तर बघूया आपण किचनमध्ये. चला. तर ही बघा सोयाबीनची खिचडी आहे. सोयाबीन टाकलेत, तुम्हाला दाखवतो सर्व करून. मस्त झाली आहे. या तुम्ही पण जेवायला. चला तर मित्रांनो, या जेवायला. आपण जेवून घेऊया मस्तपैकी. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या. मम्मी बाय कर. बाय.